हरे कृष्ण मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. मित्रांनो, आज आपण भाषण कलेच्या संदर्भामध्ये, वक्तृत्व कलेच्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. तर विषय असा आहे आजचा की अनेक वक्ते असतात, अनेक व्यासपीठावर बोलणारे वक्ते असतात, भाषणकर्ते असतात, नवोदित वक्ते असतात. त्यांना असं वाटतं की मी खूप सुसंस्कृत, विद्वान, पंडित, ज्ञानी, अभ्यासू, विवेक, तत्त्वज्ञानी किंवा खूपच सुशिक्षित, ओढून ताणून जर बोललं तर मला समोरचे श्रोते ॲक्सेप्ट करतील, स्वीकारतील, माझं भाषण चांगलं होईल, मी टाळ्या मिळवेल. असा बऱ्याचशा वक्त्यांचा गैरसमज असतो की मी खूप ज्ञानी, पंडित, महामानव, खूपच ओढून ताणून सुशिक्षित, सुसंस्कृत, विद्वान आणि पंडितासारखं जर बोललं तर मला लोक स्वीकारतील, श्रोते स्वीकारतील, अशा बऱ्याच वक्त्यांचा गैरसमज असतो. तर हे मित्रांनो, अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आलेलो आहे की हे साफ चुकीचं आहे. आपण जर खूप सुशिक्षित किंवा सुसंस्कृत, विद्वान, पंडित, ज्ञानी, अभ्यासूसारखं जर बोलत गेलं तर लोकांच्या डोक्यावरून जात असतं. ते श्रोत्यांना समजत नाही, ते त्यांच्या डोक्यावरून जात असतं. म्हणजे जसे श्रोते असतात, जसा समाज असतो, जसे पुढचे आपले ऐकणारे असतात, त्यासारखंच बोलावं लागत असतं, त्यांच्यासारखं बोलावं लागत असतं. आपण जर खूप त्या ठिकाणी शायनिंग मारायला गेलं तर ते श्रोते आपल्याला स्वीकारत नाहीत. हे 100% खरं आहे. त्यामुळे लोकांना समजेल, पचेल, रुचेल, आवडेल आणि पटेल अशा भाषेत बोलायचं असतं. एकदम खूप विद्वान असल्यासारखं बोलायचं नाही, तर त्यांना रुचेल, पचेल, आवडेल, समजेल, पटेल अशा भाषेत बोलायचं असतं. त्यांच्या भाषेतच त्यांना समजून सांगायचे असतात आपले विचार, त्यांच्या भाषेतच बोलायचं असतं. तेव्हा आपण टाळ्या मिळत असतो, तेव्हा ते भाषण लोक स्वीकारत असतात, ॲक्सेप्ट करत असतात. त्यामुळे पहिलं तर खूप सुशिक्षित, सुसंस्कृत बोलण्याचा प्रयत्न करू नका. जशी आपली शैली आहे तसंच बोलण्याचा प्रयत्न करा. जसं आपण बोलतो तसंच बोला. सहज संवाद, सोप्या भाषेत, सुटसुटीत भाषेत आणि सोप्या विचाराची मांडणी सोप्या भाषेत करा. सहज, सोप्या, सुंदर, सुटसुटीत, ओघवत्या वाणीमध्ये बोला, तर लोक आपल्याला स्वीकारतील. मित्रांनो, हे 100% लक्षात ठेवा, नाही तर लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत. लोक आपल्यासाठी, आपल्या भाषणासाठी गर्दी करणार नाहीत, टाळ्या मिळू शकत नाहीत. त्यामुळे लोकांच्या भाषेत, लोकांना समजेल, रुचेल, पचेल, आवडेल, पटेल अशा भाषेत बोला, त्यांच्या भाषेत बोला. सहज, सोप्या, सुटसुटीत, सुंदर आपल्या शैलीमध्ये बोला. नक्कल वगैरे काही करू नका. हा झाला पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की वक्त्याने मग आपल्याला सहज, सोप्या, सुंदर, सुटसुटीत आणि ओघवत्या वाणीमध्ये बोलायचं आहे, तर मग वक्त्याने काही आपण इतिहासामध्ये गेलं पाहिजे, काही मागे गेलं पाहिजे की अनेक असे वक्ते होते जे आज महान वक्ते म्हणून नावारूपास आलेले आहेत किंवा नावारूपास होऊन गेलेले आहेत. असे महान वक्त्यांचे आपण आता मोबाईल आपल्या हातामध्ये, त्यामुळे त्यांची भाषणं आपण ऐकली पाहिजेत. ती कसे बोलत होती हे आपण ऐकलं पाहिजे. ते श्रोत्यांना कसं त्यांच्या मनाचा ठाव घ्यायचे श्रोत्यांच्या, हे आपण ऐकलं पाहिजे. मग ते भाषणं कोणाकोणाचे ऐकले पाहिजेत. आता मग बाबा महाराज सातारकर, ज्यावेळेस दूरदर्शनवर त्यांचा एक कैवल्याचा पुतळा म्हणून त्यांचा एक कार्यक्रम प्रदर्शित झाला होता, त्यामुळे ते बाबा महाराज सातारकर, आत्ता वारले ते बाबा महाराज सातारकर आपल्या महाराष्ट्राला परिचित झाले. म्हणजे अतिशय भावपूर्ण बोलणं, अतिशय ओघवती वाणी आणि अतिशय करारी वाणी असं त्यांचं बोलणं होतं. म्हणजे सहज, सोप्या, सुंदर, सुटसुटीत भाषेमध्ये ते बोलायचे. स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे, उठलं की लगेच बोलायला लागायचे. काहीच आवेश वगैरे काही त्यांच्यामध्ये नव्हता. सहज, सोप्या, सुंदर शैलीमध्ये ते बोलायचे. उठायचे आणि लगेच बोलायला लागायचे. म्हणजे असं नाही की मला भाषण करायचं म्हणजे वेगळंच काहीतरी हावभाव करून, असं नाही. सहज, सुंदर, सोप्या भाषेमध्ये ते बोलायला लागायचे. बाळासाहेब ठाकरे, आराराबा, त्यांची भाषणं ऐका, किती सुंदर बोलायचे. आराराबा. आपले विलासरावजी देशमुख, माननीय विलासरावजी देशमुख, एकदम म्हणजे विरोधकांना सुद्धा खळखळून हसायला लावायचे.
अशा सहज सोप्या भाषेमध्ये बोलायचे. विनोबा भावे, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, वपू काळे, पु ल देशपांडे, प्र के आत्रे यांची भाषणं आपण ऐकली पाहिजे. म्हणजे ते कसे बोलायचे. वपू काळे, पु ल देशपांडे, प्र के आत्रे, आपले विनोबा भावे, महात्मा गांधी, हे अटल बिहारी वाजपेयी, आर आर आबा, गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची भाषणं आपण ऐकली पाहिजे. नेहमी सातत्याने त्यांची भाषणं आपण ऐकली पाहिजे. दररोज त्यांची भाषणं ऐकली पाहिजे. त्यावेळेस वक्ता हा तयार होत असतो आणि त्या वक्त्याला कळत असतं की आपण कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे, कोणत्या शैलीत बोललं पाहिजे, ते कसे बोलतात याचं चिंतन आपण केलं पाहिजे, मनन आपण केलं पाहिजे. म्हणून जे मागचे वक्ते होऊन गेलेले आहेत, लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, स्वामी विवेकानंद असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, वपू काळे असतील, पु ल देशपांडे असतील, प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील, आर आर आबा असतील, आपले स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे असतील, अटल बिहारीजी वाजपेयी असतील, ह्या सगळ्यांची भाषणं, ह्या महान वक्त्यांची भाषणं आपण एकदा ऐकली पाहिजे. दररोज 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 ते भाषणं ऐकली पाहिजे. तेव्हाच आपल्याला कळतं की हे कसे बोलत होते, हे महान वक्ते कसे बोलत होते. तर वक्त्याने नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सुंदर सोप्या सुटसुटीत शैलीमध्ये बोललं पाहिजे. आणि आपल्या जर परिपूर्ण वक्ता, महान वक्ता, एक जगासमोर वेगळी ओळख निर्माण करणारा वक्ता जर बनायचं असेल तर ह्या लोकांची भाषणं ऐकली पाहिजेत. इंदुरीकर महाराज असतील, बाबा महाराज सातारकर असतील, असे अनेक वक्ते की ज्यांनी लोकांच्या हृदयाचा ठाव घेतलेला आहे आणि लोकांचं मन जिंकले, टाळ्या मिळवले. आज पण ते लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. असे वक्त्यांची आपण व्हिडिओ पाहिली पाहिजे, त्यांची भाषणं ऐकली पाहिजे, त्यांची पुस्तकं वाचली पाहिजे. ते काय बोलतात, कसे बोलतात याचा अभ्यास आपण केला पाहिजे, चिंतन आपण केलं पाहिजे, मनन आपण केलं पाहिजे, श्रवण आपण केलं पाहिजे. त्यावेळेस परिपूर्ण वक्ता आपण होऊ मित्रांनो. आणि त्यावेळेसच आपण एक जगासमोर, समाजासमोर, समुदायासमोर आपली वेगळी ओळख तयार करू. तसा आपण वक्ता होऊ शकत नाही. त्यामुळे हे गोष्टी खूप करणं गरजेचं आहे. जो वक्ता असतो त्यांना ह्या प्रोसेसमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. भाषणं ऐकली पाहिजेत, विचार ऐकली पाहिजेत, त्यांना फॉलो केलं पाहिजे. त्यावेळेस आपण परिपूर्ण वक्ता होऊ शकतो, नाहीतर वक्ता होऊ शकत नाही. मग अनेक असे फोन आहेत की सर मला बोलता येत नाही, मी खाली बसून खूप बोलतो किंवा मला काहीच करता येत नाही. ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला राहावं लागतं मित्रांनो. त्यामुळे आपण भाषणं ऐकली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, त्यांना फॉलो केलं पाहिजे, ते मनामध्ये रुजवले पाहिजे. त्यांच्यातून शब्दसंपत्ती मिळते, शब्दसाठा मिळतो, शब्दकोश मिळतो, शब्दसंग्रह मिळतो, शब्दाची श्रीमंती मिळते. ते कसे बोलतात, कोणत्याला पॉज घेतात, कोणत्याला वरच्या पट्टीत बोलतात, कोणत्याला खालच्या पट्टीत बोलतात, हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं आणि ऐकायला मिळतं. आणि तशा प्रकारे आपण त्या प्रोसेसमध्ये राहून एक चांगल्या प्रकारचा वक्ता तयार होतो. नाही तर वक्ता तयार तसा होत नाही. उठायचं 6 महिन्यात आमुष्या आपण वेळेला जायचं, भाषण करायचं, भाषणच करू शकत नाहीत आपण. त्या प्रोसेसमध्ये आपल्याला राहावं लागतं मित्रांनो. त्यामुळे वक्त्याने ह्या 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. सुंदर, सोप्या, सुटसुटीत, सहज, पसेल, रुसेल, आवडेल अशा भाषेत बोलायचं आणि नेहमी महान वक्त्यांची भाषणं ऐकायची. 2 प्रोसेसमध्ये जर आपण राहिलं कंटिन्यू, सबकॉन्शियस माइंडला ते जर कमांड आपण दिली तर वक्ता बनायला काय आपल्याला कोणीच रोखू शकत नाही मित्रांनो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. हरे कृष्ण.